शांतपणे क्रिकेट खेळण्याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय मी देतोय ते फक्त रबाडा. कारण की जेव्हा मॅच चालू झाल्या, त्यांची जी मॅच होती तेव्हा मी लेगम करत होतो, तेव्हा रबाडाने येऊन मला विचारलं की दादा कसं खेळू. त्या मॅचच्या वेळेस मी त्याला बोललो की थांबून खेळ. त्यांनी पहिल्याच ओव्हरला घाई केली, पहिल्या ओव्हरलाच आऊट झाला. सेकंड मॅचच्या वेळेस पण तो मला विचारलं की दादा काय करू. मी बोललो पूर्ण 4 ओव्हर उभा राहा. आता त्याचं जे गुरुमंत्र होतं ते त्यांनी या मॅचला अप्लाय केलं. 4 ओव्हर उभं राहायचं आहे मला, त्या हिशोबाने खेळला. आणि अशी कुठलीच टीम नाही आहे की 24च्या 24 बॉल टप्प्यावरती टाकेल. बरोबर, त्यांनी लूज बॉलचा वेट केला आणि त्यांनी समोरच्या टीमला मात दिली. खूप चांगला उल्लेख, अतिशय खूप चांगला उल्लेख. मोमेंटमला शिफ्ट करणार तिसरा षटक. तिसऱ्या षटकामध्ये येणारे 2 चौकारने संपूर्ण खेळ बदलला. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच कडे आपण बोलणार आहोत. चला रबाडा या, आपण ठरलेत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. आणि मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच वसई-विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य विमल सिंग यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करायचा. रबाडा काय जबरदस्त बॅटिंग. 2 सलामी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होते. घरच्या मैदानावर खेळत असताना आगाशी संघाला पराभूत केलं. वेल प्लेड रबाडा. नेक्स्ट मॅचला झाले सुरुवात. घेऊन जाते सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. आणि आमच्या ऑफिशियल पंचामध्ये पहा काय जबरदस्त कामगिरी करतात. नुकताच झालेल्या मॅच मध्ये समालोचक केलं आणि आता लगेचच मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल पंच म्हणून दाखल झाल्यात. ग्रेट वर्क बाय मिस्टर नयन. हो हो, काय जबरदस्त चेंडू. लेग कटर होणारा चेंडू. आणि चर्चा करतायत थर्ड अंपायरला रेफर केलंय. यस, नॉट आउट आहे. काय जबरदस्त चेंडू होता. लेग कटरचा मारा रोहन याने पहिल्या चेंडूवर केलाय आणि डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. आई एकविरा टाकीपाडा संघासमोर गुरुदत्त मंडलपाडा. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रोहन पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. रनिंग बिटवीन द विकेट वेगाने अखेरकार धावांचा श्री गणेशा होतोय. मागील मॅच आपण सर्वांनी पाहिली. 33 धावांचा पाठलाग. काय जबरदस्त बॅटिंग केली. आणि या आगाशी प्रीमियर लीग मध्ये बिग अपसेट घरच्या मैदानावर खेळत असताना आगाशी संघ या स्पर्धेबाहेर गेला. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. रोहन ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला सिंगलसाठी. पहा सुरुवात कशा प्रकारे. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 2 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आणि या ग्रुप ई मधून, ग्रुप ई जो आपल्या
भेटीला आलाय. रोहन पाटील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग होतो. ऑन चेंडू जातोय फेकी वेगाने, डायरेक्ट हिट नाही झाला, त्या कारणानं सिंगल येते. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 3 धाबा धावपल करतेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. मागचा ग्रुप जर आपण बघितला तर मागील ग्रुपमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यामधून पहिला संघ जो सुपर 12 मध्ये दाखल झाला त्या संघाचं नाव होतं तेज FC11 आणि त्याच ग्रुपमधील दुसरा संघ जो सुद्धा सुपर 12 मध्ये दाखल झाला त्या संघाचं नाव होतं JCCB. ग्रुप ई ला सुरुवात होते आणि पहिलं षटक मार्गस्थ आहे. हलक्यातून ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिला सिंगल साठी. पहिलं षटक संपल्याने धावसंघ धावपलकावरती 5 धाबा. या ऐकूया डीजेला. थँक्यू राहुल पुलेकर. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल हलक्यातनं सन्मान. ओ दोन्ही गाड्या एकाच रुलावर आल्या होत्या परंतु राहुलच्या हातामध्ये चेंडू आला नाहीये. चेंडू हातातून निसटला तो कारणानं तोपर्यंत 1 रन कंप्लीट. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळत असताना पहिल्यांदा एकविरा टाकीपडा हा संघ पहिली स्पर्धा खेळतोय. हलक्यातून चेंडूला ड्राईव्ह केले. पुन्हा एकदा वेगाने आलाय कुमार. फेकी झाली होती परंतु पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा धावपल करतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्यातून पुन्हा सिंगल येते. पहा सुरुवात चांगली आहे आतापर्यंत. पहिला चेंडू ओळखता या इनिंग मधला, त्यानंतर सर्व चेंडूवर 1 धावाने आतापर्यंत 8 धावा धावपळ आल्यात. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या विकेटचं पतन गॉन. थँक्यू नयनदा. सर्व नियम सांगून ठेव आणि अनिल बाळा तुम्ही तुझं थोडं समजून घ्या. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. अशफक आल्यात. 8 धाबा धावपल करते. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. दुसरं षटक मार्गस्थ आहे. हलक्यातून चेंडूला पुन्हा एकदा कट केलाय. आणि चेंडू सिंगल साठी जातोय. 9 धाबा धावपल करते. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आगाशी प्रीमियर लीग 2025 कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक यष्टांच्या पाठी असलेले ते ह्यूज मोठं बॅनर आपल्याला पाहायला मिळतं. रंजनदादा पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक. नगरकर 2 षटक संपल्या. धावसंख्या धावपलकावरती 10 धावा. या ऐकूया डीजेला. थँक्यू. वेगवान गोलंदाज जतीन पाटील बॉलिंग ट्रॅकवर. 3रं षटक घेऊन मार्गस्थ होतोय. 10 धाबा धावपल करते. 2 षटक कंप्लीट झाल्यात. प्रथमच वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेटच्या अंतर्गत घेत असताना आतापर्यंत एकविरा टाकीपडा संघ लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आमचे ऑफिशियल पंच नाईन सर आमच्या दिशेने वलतायत. तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केलाय. हलक्यातून चेंडूला पुन्हा सन्मान दिलाय. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. पुन्हा चेंडू सिंगल साठी जातोय. 12 धाबा धावपल करतेत. आतापर्यंत 1 चेंडूचा खेळ झालाय. 3रं षटक मार्गस्थ आहे.
पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केले तोपर्यंत सिंगल साठी पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय. 13 धाबा धावपल करते. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. जतीन ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू. हो, इतक्या वेगाने आले होते. हा एफर्ट सिंगल साठी किती प्रयत्न करतायत. आयुष त्या ठिकाणी होते. समोर खेळण्याचा प्रयत्न. कुमार गावड फेकी झाले आणि फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद. थँक्यू. हो, वेगवान चेंडू. वेगवान कुमार गावड पुन्हा 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 अजून एक धावचीच्या रूपाने फलंदाज बाद. चौथा धाबा धावपल करतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू. ऑन साइडला टॅप केले चेंडूला सिंगल साठी. 3 षटक कंप्लीट. 15 धाबा धावपलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत आई एकवीर टाकीपडा संघ गुरुदत्त मनेलपडा या संघासमोर. तीन षटक संपल्यात. 15 धावा धावपलकावर. रचित पाटील नवीन गोलंदाज. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये पहिल्या बॉलवर आले. टॅपच्या साहाय्याने सिंगल रन. 16 धावा धावपलकावरती आहेत. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. साईडला खेळण्याचा पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जाते. 2 चेंडू मध्ये 2 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक मार्ग असते. पहा, अजून एकही चौकार आलेला नाहीये. सर्वात आतापर्यंत गंतेची गोष्ट राहिली. आई एकवीर नारायण टाकीपाडा या संघासाठी. बराच बाहेर आहे असे आमचे ऑफिशियल पंच सांगतात आणि वाईट चेंडू घोषित केलाय. 18 धावा. पुन्हा बाहेर. लगातार दुसरा अतिरिक्त चेंडू. राऊंड ग्राउंड समोरच्या दिशेने. हो, काय जबरदस्त फिल्डिंग आहे. इतक्या वेगाने कुमार गावडने चेंडूला अडवलं. फेकी केली तोपर्यंत दुसरी धाव घेता घेता फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद होतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. 20 धावा धावपलकावर. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा सिंगल साठी जातोय. 21 रन. 4 चेंडूचा खेळ. 21 धावा. शेवटचे 2 चेंडूचा खेळणे बाकी आहे. रचित पुन्हा एकदा. यावेळेला ट्राय केलं चेंडूला. फेकी झाले. अजून एक रनआउटच्या रूपाने गडी बाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू. त्या अगोदर JSM बॉलिंग्स आणि जयू दुर्गेश 11 दोन्ही कॅप्टन टॉस का पास मध्ये येऊन दाखल व्हा. JSM बॉलिंग्स आणि जयू दुर्गेश 11. शेवटचा आणि अंतिम चेंडू. ड्राईव्ह केलं चेंडूला. हो, खूप चांगले फिल्डिंग. तुषार किणी त्या ठिकाणी होते. दुसरी धाव घेता घेता अजून एक गडी बाद आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपला. जिकडे 22 धावा धावपलकावरती 23चं टार्गेट जे सेट केलंय आई एकवीरा टाकीपडा या संघाने गुरुदत्त मनेलपडा या संघासमोर.
जिवलक हाय तो खरा राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा जीवाचा जिवलक हाय तो खरा राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा आहे नारंगी गावची शान आहे नारंगी गावची शान रंजन पाटील आहे वनमॅन लाखो करोडो दादाचे फॅन रंजन पाटील आहे वनमॅन लाखो करोडो दादाचे फॅन रंजन पाटील आहे थँक्यू थँक्यू. टॉस केला जातोय दोन संघ सूरज यांच्याशी उभं असते. नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. नरेंद्र परब साहेब यांच्याशी उभं असतं. नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. तर दोन्ही कॅप्टन या. करण आशू दादा टॉस घेऊन या. टॉस केळ्या. थँक्यू थँक्यू. कॉल आलाय आणि आगशीत. यस आशू टॉस जिंकला काय निर्णय? फिल्डिंग क्षेत्ररक्षक. आगाशी प्रीमियर लीग काय आहे, कशा प्रकारे असणार आहे तुमच्यासाठी आणि तयारी कशा प्रकारे केली? तयारी आम्ही केलेली आहे, म्हणजे आमची प्रॅक्टिस झालेली आहे. बघू आम्ही आमचा 100% देऊ. खूप साऱ्या शुभेच्छा. कारण टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच केलं असतं. APL तुमच्यासाठी काय आहे? मागील वर्षाचं पर्व आणि आता या नव्या हंगामामध्ये टीम कशा प्रकारे असणार आहे? टीम तर चांगली आहे. आम्ही जयूला खूप मिस करतो आहे, तर आम्ही पण त्याच्यासाठीच खेळतोय. खूप साऱ्या शुभेच्छा. तर अहवाल असा की टॉस जिंकला JSM बॉलिन्स या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले जयू दुर्गेश 11 या संघाला. मोठी मॅच. त्या अगोदर 23चा पाठलाग आहे मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. राहुल पोलेकर आणि जतीन पाटील. तर पहिलं षटक मार्गस्थ आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू सिंह मारे का पार. चौकार. ओरडो कॉम्बॉक्स. जय दुर्गेश 11 संघाचे सर्व संघ मालक सदानंदजी पाटील साहेब, आपला हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेमार्फत आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. त्यांच्या समवेत योगेश भोईर आपले YB, त्यानंतर सत्येन पाटील, धीरज, आपल्या सगळ्यांना विनंती असेल आपण येऊन मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. पहिलं षटक संपलंय आणि 8 धाव. एक चेंडू बाकी. ओके, एक मिनिट ओव्हर झाली. पहिलं षटक संपलं आणि 8 धावफलकावर. सदा दादा, सतू दादा, धीरज दादा, YB दादा, चला विनंती असेल प्लीज वरती या प्लीज. या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित झालं, आपल्या टीमचं सुद्धा मनपूर्वक आभार असेल, स्वागत असेल आणि आपल्या लोकांचं सुद्धा या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. थँक्यू सो मच. आपण या ठिकाणी उपस्थित झालात, ही स्पर्धा सुशोभित करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं. दहा धावा धावफलकावर 2 चेंडूचा खेळ झालाय. हलक्या हाताने चेंडूला ऑन साइडला फक्त सन्मान दिला, तोपर्यंत सिंगल रन. 23चं टार्गेट आहे. सुरुवात चांगली आहे आणि प्लीज आपल्या पुरापडा नगरीमधील नागेश घरत यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. नागेश घरत, नागेशदा, आपलं सुद्धा या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल आणि आपणास सुद्धा विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं प्लीज. फलंदाज बाद. राहुल पोलेकर बॅक टू द पवेलियन.
धावसंख्या धावपळ करते आतापर्यंत. हॅलो 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 15 हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. टॅप केलं चेंडूला आणि पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातो. अल्केश पाटील नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. 2 षटक संपलेत आणि धावसंख्येचा धावपळकावरती 16 धावा. 12 चेंडू 7 या इक्वेशनवर मॅच थांबली. संघ या 9व्या हंगामामध्ये पहिल्यांदाच यावेळेला चेंडू गॅपमधून जात असताना चेंडू सीमारेषा पार चौकार. 4 धावा. 20 धावा धावफलकावर फक्त 3 धावांची गरज आहे. या हो मोठा फटका मारता मारता अल्केश पाटील बाद. दुसऱ्या विकेटचं पतन. थँक्यू. तुषार किनी नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. पहिलाच बॉल ऑन साईडला. खूप चांगले फिल्डिंग. धाव चेंडू डॉट बॉल येतोय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि फक्त 3 धावांची गरज आहे. कट करण्याचा प्रयत्न पाठीमागे चेंडू निघून गेलाय सिंगलसाठी. 2 धावांची फक्त गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. खूप चांगला खेळ आतापर्यंत. प्रथमच या असोसिएशनच्या अंतर्गत खेळत असताना आई एकवीर टाकीपाडा या संघाने मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. भरपूर काही येणाऱ्या या नवीन हंगामामध्ये या नवीन स्पर्धामध्ये करण्याचा प्रयत्न करतील. पुन्हा एकदा चेंडू सिंगलसाठी जातोय. फक्त एका धावेची गरज आहे. 22 रन ऑन द बोर्ड. तीन षटक संपल्यात. आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये एका धावेची गरज. 6-1. वेगवान चेंडू पाठीमागे चेंडूला खेळलाय. मॅच पण सामना जिंकलाय गुरुदत्त मनेलपाडा या संघाने आणि पराभवाच्या छायेत जात असताना आई एकविरा टाकीपाडा या संघाने. आपण सुद्धा खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच ज्या खेळाडूचं नाव आहे राहुल पुलेकर.